नमस्कार मित्रांनो. तर आज आपण स्टँडर्ड 8चा इंडायसिस अँड क्यूब रूट हा टॉपिक बघणार आहे. आपण स्टँडर्ड 8चे मागचे 2 टॉपिकसुद्धा अपलोड केलेले आहेत, टॉपिक नंबर 1 आणि टॉपिक नंबर 2. तर आता आपण चॅप्टर नंबर 3 आता बघणार आहे, इंडायसिस अँड क्यूब रूट. हा असा एकच चॅनल आहे की जो तुमच्या मराठीसाठी काम करत आहे, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. टॉपिक एकदम सोपा आहे आणि कोणालाही समजेल असा आहे, मार्क मिळवून देणारा टॉपिक आहे. सर्वांनी या टॉपिकचा चांगल्या प्रकारे अभ्यास करावा, जेणेकरून परीक्षेला चांगले मार्क पडतील. तर चला आपण टॉपिकला सुरुवात करूया. सगळ्यात पहिला तुम्हाला प्रश्न पडेल की व्हॉट इज इंडायसिस अँड क्यूब रूट. इंडायसिस म्हणजे काय? जेव्हा आपण नंबर 3⁴ ह्या फॉर्ममध्ये लिहितो आणि ह्याला आपण याला इंडेक्स असं म्हणतो, इंडेक्सलाच आपण इंडायसिस असं म्हणतो, म्हणून टॉपिकचं नाव आहे इंडायसिस. इंडायसिस रिप्रेझेंट द रिपीटेड मल्टिप्लिकेशन ऑफ नंबर. जेव्हा आपण 3⁴ असं लिहितो तेव्हा आपण काय रिपीटेड मल्टिप्लिकेशन ऑफ नंबर असतं, म्हणजे 3 × 3 × 3 × 3 4 टाइम्स 3 येणार आहे. म्हणजे ह्या इक्वल टू आपल्याला जे मिळणार आहे ते ह्याचे आन्सर असणार आहे. तर इंडायसिस आपण यालाच म्हणतो. आणि क्यूब रूट म्हणजे काय? आता समजा आपण 27 लिहिलं, 27चा क्यूब रूट काय असेल? तर 27चा क्यूब रूट हा 3 असणार. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. तर क्यूब रूट असा लिहिला जातो. क्यूब रूट लिहिण्याचा फॉर्म असा आहे. जर स्क्वेअर रूट लिहायचं असेल तर आपण असं लिहितो. कोणत्याही नंबरचा स्क्वेअर रूट आपल्याला जर लिहायचा असेल तर आपण 2 इथे लिहित नाही, पण क्यूब रूटला पण 3 लिहितो. बाय डिफॉल्ट इथे 2च असते. आता आपल्याला जर 27चा स्क्वेअर रूट लिहायचं असेल तर ते देखील आपण लिहू शकतो. जर आपल्याला कोणत्या नंबरचा जर 5th रूट लिहायचा असेल, जर 27चा 5th रूट आपल्याला लिहायचा असेल तर आपण 5 असं बाहेर असं लिहितो आणि याला आपण असं इंडिकेट करतो, 5th रूट ऑफ 27. तर क्यूब रूट इंडायसिस आपल्याला काय आलेलं आहे. तर काही या इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत जे की तुम्हाला माहीत पाहिजे. तुम्ही 7th स्टँडर्डमध्ये देखील तुम्ही हे फॉर्म्युले शिकला असाल, तरी देखील एकदा आपण बघूया. इम्पॉर्टंट फॉर्म्युलाज, लॉज ऑफ इंडायसिस. इफ यम अँड एन आर द इंटिजर्स, देन यम आणि एन हे इंटिजर्स आहेत, म्हणजे यम आणि एन 1, 2, 3 पासून कोणत्याही नंबरपर्यंत इंटिजर असू शकतात. तर पहिला फॉर्म्युला आहे a⁻m × a⁻n इज इक्वल टू a⁻m + n. ए म्हणजे कोणता तर नंबर आहे. समजा आता आपण 2 घेतलं, 2 आणि (3) × 2⁴. तर ह्याचं उत्तर काय असणार आहे? a⁻³ + 4 असं ह्याचं 2⁻³ + 4 ह्याचं उत्तर असणार आहे. एकदम सिम्पल आहे. ए हा सिमिलर नंबर असायला पाहिजे, म्हणजे इथं 2 इथं 3 असं चालणार नाही. इथं जर 2 असेल तर इथं देखील 2 असेल तरी चालतील, इंडेक्स वेगळा असेल तरी चालेल, पण बेस नंबर हा सेमच असायला पाहिजे. तसंच दुसरा फॉर्म्युला आहे a⁻m डिवायडेड बाय a⁻n. जर असेल तर a⁻m - n त्याचं आन्सर असणार आहे. तसंच तिसरा फॉर्म्युला आहे a⁻b⁻m. जर असेल a⁻m × b⁻m असा आन्सर येणार आहे. जर असं असेल ब्रॅकेटला जर (m) असेल तर a⁻m × b⁻m असणार आहे. a⁻0 इज इक्वल टू 1 असणार आहे. a⁻0 म्हणजे काय? जर आपण 2⁻0 घेतलं तर ह्याचे आन्सर 1 असणार आहे. जरी 3⁻0 घेतलं तरी ह्याचे आन्सर 1च असणार आहे. 1000 जरी 0 घेतलं ह्याचा आन्सर 1च असणार आहे. कोणताही नंबर जर बेसला असेल आणि त्याचा इंडेक्सला जर 0 असेल तर त्याचा आन्सर 1च असणार आहे. जर a⁻m असेल तर आपण 1/a⁻m असं ह्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. आणि 1 जर a⁻m असेल तर आपण त्याला a⁻m देखील लिहू शकतो. व्हाईस वर्सा आहे. 6th फॉर्म्युला आहे a⁻m⁻n. जर असेल a⁻m × n आपण लिहू शकतो. जर समजा 2⁻³ जर असेल तर त्याला आपण 2⁻³ × 4 असं लिहू शकतो. सिम्पल आहे एकदम, फॉर्म्युला एकदम सिम्पल आहेत, समजाल देखील. जर a/b⁻m असेल तर आपण त्याला सेपरेट करून a⁻m/b⁻m देखील लिहू शकतो. तसेच लास्टचा फॉर्म्युला आहे a/b⁻, जर -m असेल तर त्याला आपण पॉझिटिव्ह -mला पॉझिटिव्ह m करण्यासाठी b/a करून पॉझिटिव्ह m करू शकतो. म्हणजेच काय? जर 2⁻³ - 2 असेल तर त्याला आपण 3⁻2 असं लिहू शकतो. एकदम सिम्पल आहे. तर चला आता पुढे बघूया, पुढचा पॉईंट बघूया.
तर आता बघूया आपण इंडेक्स फॉर्ममध्ये नंबरला कसं लिहू शकतो. मिनिंग ऑफ नंबर विथ द रॅशनल इंडायसेस. आपण रॅशनल इंडायसेसमध्ये कसं लिहू शकतो आता ते बघूया. जर स्क्वेअर रूट ऑफ 25 इज रिटन ॲज स्क्वेअर रूट ऑफ 25, आपण स्क्वेअर रूट ऑफ 25 आपण कसं लिहू शकतो. हा रूट आहे, त्याला आपण 2 दिलेला आहे 25. त्यालाच आपण इंडेक्स फॉर्ममध्ये कसं लिहिणार. 25^1/2 म्हणजेच काय स्क्वेअर रूट ऑफ 25. इंडेक्स फॉर्ममध्ये आपण असं लिहितो. असं देखील लिहिलं तरी चालतं, पण जर आपल्याला इंडेक्स फॉर्ममध्ये लिहायला लावलं तर 1/2 आपल्याला लिहिणार आहे. जर क्यूब रूट ऑफ 25 जर आपल्याला लिहायला लावलं तर आपण रूटच्या फॉर्ममध्ये जर लिहिलं, रूट आपण असं लिहिणार आहे आणि बाहेर 3 असं लिहिणार आहे रूटमध्येच. खरं जर आपल्याला इंडेक्स फॉर्ममध्ये लिहायला लावलं तर 25^1/3 आपण असं लिहिणार आहे. जर फिफ्थ रूट ऑफ 25 कसं लिहिणार आपण. फिफ्थ रूट ऑफ 25 आपण लिहिताना रूट दिलं 5 रूटच्या इथे आपण लिहू शकतो. तेच जर आपल्याला इंडेक्स फॉर्ममध्ये जर लिहायला लावलं तर आपण हे या पद्धतीनं लिहिणार आहे. एकदम सिम्पल असणार आहे. 25^1/5 असं लिहू शकतो. या फॉर्मला आपण काय म्हणतो, nth रूट ऑफ ए. म्हणजे काय फिफ्थ रूट ऑफ 25 nth रूट ऑफ ए. ए हा म्हणजे हा नंबर आहे, रूट म्हणजे n आहे, असं लिहिणार आहे. तर आता प्रॅक्टिस सेट 3.1 बघूया. एकदम सिम्पल प्रॅक्टिस सेट आहे, मार्क मिळवून देणार प्रॅक्टिस सेट आहे. बघा किती सिम्पल आहे, तुम्हाला आता सोडवताना कळेलच. तर चला प्रॅक्टिस सेट 3.1ला चालू करूया. क्वेश्चन 1 आहे प्रॅक्टिस सेट 3.1चा. एक्सप्रेस द फॉलोइंग नंबर इन द इंडेक्स फॉर्म. ह्या नंबरला आपल्याला इंडेक्स फॉर्ममध्ये लिहायचं आहे. nth रूट ऑफ ए या फॉर्ममध्ये आपल्याला दिलेला आहे, ते आपल्याला इंडेक्स फॉर्ममध्ये लिहायचं आहे. फिफ्थ रूट ऑफ 13. फिफ्थ रूट ऑफ 13 कसं लिहिणार आपण. इथं लिहिणार 13. फिफ्थ रूट आहे त्यामुळं 1/5 लिहिणार. एकदम नाही, फिफ्थ रूट ऑफ 13 असं लिहिणार आहे आपण. तर क्वेश्चन 2 आहे सिक्स्थ रूट ऑफ 9. सिक्स्थ रूट ऑफ 9 कसं लिहिणार. 9 इथं लिहिलं 1/6 म्हणजे सिक्स्थ रूट ऑफ 9. स्क्वेअर रूट ऑफ 256 कसं लिहिणार आहे. स्क्वेअर रूट ऑफ पहिला लिहिलं 256, त्याला आपल्याला स्क्वेअर रूट लिहायचं आहे म्हणजे 1/2. असं लिहून चालणार नाही आपल्याला. असं लिहिण्यात तरी बरोबर आहे, कारण आपल्याला लिहायला लावलेलं आहे इंडेक्स फॉर्ममध्ये, त्यामुळं हेच आन्सर बरोबर आहे. हे आन्सर असं लिहायचं नाही आहे आपल्याला, कारण इंडेक्स फॉर्ममध्ये लिहायचं आहे. हे देखील बरोबर आहे. खरं इथं प्रश्नात काय लिहिलेलं आहे, इंडेक्स फॉर्ममध्ये आपल्याला लिहायचं आहे. बरोबर आहे काय. तर आता क्यूब रूट ऑफ 17. क्यूब रूट ऑफ 17 काय असणार. 17 1/3 म्हणजे क्यूब रूट ऑफ 17 असणार आहे. एट रूट ऑफ 100 कसं असणार. 100 लिहिलं 8th रूट करायचं आहे म्हणजे 1/8 असणार आहे. सेवन्थ रूट ऑफ 30 लिहायचं आहे. सेवन्थ रूट म्हणजे 30 इथं लिहिलं 1/7 म्हणजे 7th रूट ऑफ 30 असणार आहे. एकदम सिम्पल आहे, कोणाला देखील येऊन जाईल. त्यामुळं तुम्ही या टॉपिकला 100% करून जावा, कारण क्वेश्चन एकदम सिम्पल असणार आहे. तुम्हाला पैकी मार्क मिळवून देणार आहेत. तर चला क्वेश्चन नंबर 2 बघूया. तर क्वेश्चन 2 मागच्या क्वेश्चनचा बरोबर उलटा आहे. आपल्याला इंडेक्स फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे ते आपल्याला nth रूट ऑफ ए या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. एकदम सिम्पल आहे. तर आता 81^1/4 म्हणजे काय. फोर्थ रूट ऑफ 81 असं आपण लिहिणार आहे. आपण मगाशी काय दिलं तर आपल्याला nth रूट ऑफ ए या फॉर्ममध्ये दिलं तर आपल्याला इंडेक्स फॉर्ममध्ये लिहायचं होतं. बरोबर आहे काय. त्याच्या आता उलटं करायचं आहे. आता 49^1/2 म्हणजे काय आहे. स्क्वेअर रूट ऑफ 49 असं आपण लिहिणार. आता तसंच 15^1/5 आहे. ह्याला आपण कसं लिहिणार. फिफ्थ रूट ऑफ 15 लिहिणार. इथं फोर्थ असं लिहायच्या ऐवजी फोर्थ असं लिहावे. फोर्थ रूट ऑफ 81. तसंच 512^1/9 म्हणजेच काय. NINTH नाईन्थ रूट ऑफ 512. ओके. आता 100^1/99 तर ह्याचं काय येणार. 19th रूट ऑफ 100. बरोबर आहे. 19th रूट ऑफ 100. बरोबर आहे काय. तसंच शेवटचा क्वेश्चन आहे 6^1/7 तर ह्याचं काय असणार आहे. 7th रूट ऑफ 6. एकदम सिम्पल क्वेश्चन आहेत.
तर आपले प्रॅक्टिस सेट पूर्ण झाले आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.